होणार आहे। C&S इलेक्ट्रिकल्स या कंपनीच्या वतीने नुकताच वीज तंत्री व वायरमन यांच्यासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यामार्फत कंपनीच्या विविध उपकरणाविषयी उपस्थितांना सखोल माहिती देण्यात आली। कंपनी अधिकाऱ्यांसह वीज तंत्री तथा वायरमॅन या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपनगर येथील नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल दुर्गा प्रॉलिफिक इन मध्ये C&S इलेक्ट्रिकलच्या वतीने होतकरू वीजतंत्री वायरमन यांचा मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर कंपनीचे जनरल मॅनेजर पारितोष ओझा, सहाय्यक व्यवस्थापक सुनील जडिया, इंडियन टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक दीपक नागमोती, प्रवीण कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात साइटवर तसेच बाजारपेठेत काम करणाऱ्या वीज तंत्री कामगारांना विविध आधुनिक वीज उपकरणांची माहिती, प्रशिक्षण, सुरक्षितता आदी बाबींची सखोल माहिती कंपनीच्या वरिष्ठ अभियंत्यांद्वारे देण्यात आली। तसेच वीजतंत्रींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले नवीन उपकरणे जसे स्विच गिअर, स्टार्टर, पॉवर बसबार, विद्युत माळा, वायरिंग, केसिंग उपकरणे आदींची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली। या प्रसंगी C&S इलेक्ट्रिकल तर्फे बाजारात येऊ घातलेले नवीन उपकरणांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। यावेळी सूत्रसंचालन मलिक अख्तर यांनी केले। पण आम्ही याच्या पलीकडे काय करता येईल, आम्ही एक नुकतंच आमचे सर सांगतील की मी त्यासाठी काय एक नवीन लॉन्च केलेला आहे। आमचे इलेक्ट्रिशियन बंधूंसाठी काहीतरी आम्ही लॉन्च केलेला आहे। कंपनीचं याच्यात काहीच नाही आहे डायरेक्टली, आणि त्यांना काय सपोर्ट करता येईल भविष्यामध्ये त्यांना फील्डवर काम करताना आणि ऑफ फील्डवर काम करताना याचा आम्हाला थोडासा एक ब्युरो देतील। विजेच्या बचतीसाठी वायरमन यांनी कोणती उपकरणे वापरून त्या संबंधी ग्राहकांचेही मार्गदर्शन करावे याची माहिती ओझा यांनी यावेळी दिली। पावर क्लब बनाया है जिसके अंदर हम लोग सब इलेक्ट्रिशियन को रजिस्टर करते हैं। रजिस्ट्रेशन करने के बाद उन लोगों का एक ट्रेनिंग प्रोग्राम का हम लोग आयोजन करते हैं। ये एक मीटिंग रखा है उनको अवेयरनेस के लिए कि हमारे पास इलेक्ट्रिशियन के लिए क्या प्रोडक्ट है, वो लोग कौन सी प्रोडक्ट अभी यूज़ कर रहे हैं और उनके लिए कौन सी प्रोडक्ट एनर्जी सेविंग है, प्रोटेक्शन के लिए वो लोग क्या ध्यान रखते हैं, उनका खुद का क्या मानना है कि कौन सी प्रोडक्ट किस तरह से इस्तेमाल की जाए।